चांगली वाटचाल मिळत असते आणि 12वी नंतर 12वी सायन्स नंतर तुमच्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही पुढे काय काय करू शकता याचे मार्गदर्शन डॉक्टर सचिन निगोडे सर या कार्यक्रमातून तुम्हाला करणारच आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि आपले विद्यार्थी मित्र हेच आपल्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत. तरी आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या गजरात स्वागत करूया. आगामी मोठा ज्ञानाचा दिवा उजळून जावे आयुष्याचे सारे असा यशाचा प्रकाश आम्हाला हवा. कार्यक्रमास सुरुवात करूया. तो म्हणजे सत्कार समारंभ. खूप लढे होंगे मैदानों में तलवारों से भालों से, खूप लड़े होंगे मैदानों में तलवारों से भालों से, पर बस तीर और बेकरता हथियार हमारा, हम तो लड़े हैं जन सवालों से. डर तो था ही हारेंगे या जीतेंगे, डर तो था ही हारेंगे या जीतेंगे, लड़ाई के ये 3 घंटे न जाने कैसे बीतेंगे. लड़े भी हैं और जीते भी हैं, मेहनत तो रंग लाई है. लड़े भी है और जीते भी है, मेहनत तो रंग लाई है. ये हसीन शाम, ये मोहब्बत और ये सत्कार तब जाके नसीब में आई है. एक दिन अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण 2 वर्ष आपण परिश्रम करून आणि रात्रंदिवस अभ्यास करून मुलांनी जे गौरव मिळवलं असतं, हा सन्मान म्हणजे यशाचा सत्कार आहे. हा सन्मान म्हणजे गोष्टींचा त्याग करून त्यांचे पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी धडपड करत असतात. आज सुरुवात करत आहोत. तर सर्वप्रथम स्टेजवरती बोलवते श्रद्धा साबळे हिला. तिला CET मध्ये 99% मिळाले आहे आणि केमिस्ट्री मध्ये 99% सर्वांना नमस्कार. माझा आवाज स्पष्ट येतो का पाठीमागे? सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, थोडासा उशीर झाला कार्यक्रमाला, कारण असे प्रोग्राम घेण्याचा आम्हाला वैयक्तिकरित्या अनुभव नाही आहे. दिस इज आवर फर्स्ट टाइम. त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि तुम्ही इथं आलात पालक वेळात वेळ काढून, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आपला. S2 केमिस्ट्रीचे माझे सहकारी प्राध्यापक शेखर आनंदे सर, ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेल्या आमच्या पवार मॅडम, आदरणीय पालक आणि शिक्षण व्यवस्थेचा
सर्वात महत्त्वाचा घटक असलेले विद्यार्थी. म्हणजे असं अपेक्षित असतं की शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी केंद्रित असावी. एज्युकेशनल सिस्टम मस्ट बी स्टुडंट सेंट्रिक. आता ती स्टुडंट सेंट्रिक आहे का नाही हा एक दुसरा भाग असू शकतो, पण असं अपेक्षित आहे की शिक्षणातले सगळे घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यांनी फक्त विद्यार्थ्यांचा विचार करणं अपेक्षित आहे. तर याच्या अगोदर आम्ही औरंगाबादमधल्या बऱ्याच क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे, पण त्या ठिकाणी काही ड्रॉबॅक होते. त्याच्यामुळे आम्ही पाठीमागच्या वर्षी S2 केमिस्ट्री नावाचा क्लास सुरू केला आणि गेल्या वर्षी आमच्याकडे 11वीला एक माहिती म्हणून सांगतो. ह्या कार्यक्रमाचे 2 उद्देश आहेत. एक पहिला उद्देश, जे विद्यार्थी यशस्वी झाले गेल्या वर्षीच्या नीट किंवा जेईच्या एक्झाममध्ये, त्यांचा सत्कार करणं, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणं, हा तर एक होता. आणि दुसरा उद्देश, जे पालक आहेत त्यांच्याशी आम्हाला संवाद आहे. त्यांच्याशी मी जानेवारीमध्ये पाठीमागे एक ऑनलाईन मीटिंग पण घेतली होती. मी असं ठरवलं, आपण पालकांशी प्रत्यक्ष भेटणं अपेक्षित आहे. कारण पालकांना बऱ्याच वेळेस आम्ही सांगितलं तुम्ही क्लासवरती व्हिजिट करत चला, पण पालक येत नाही. ठीक आहे, काही कामं असू शकतात, प्रत्येक जण बिझी असतो, परंतु माझी तुम्हा सर्वांना विनंती ही आहे की आपण हे सगळं ज्याच्यासाठी करतो, तुम्ही ज्याच्यासाठी झटता, तुमच्या आयुष्यामध्ये जे काय तुमचा जॉब वगैरे आहे ज्याच्यासाठी करता, ते विद्यार्थी किंवा तुमचा पाल्य हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि एकूण समाजासाठी पण. तर तुमच्याशी संवाद साधायचा होता म्हणून देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि जे विद्यार्थी सध्या 12वीला आहेत त्यांना पुढे करिअरच्या दृष्टीने कोणकोणते ऑप्शन्स त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत, म्हणजे सर्वसाधारणपणे समज किंवा गैरसमज तुम्ही त्याला काही म्हणू शकता, किंवा मेडिकल म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, पैसा, ज्याला आपण यशस्वी माणूस म्हणतो, त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात फिजिकली त्या सगळ्या मिळतात. त्याच्यामुळे डॉक्टर आणि इंजिनियर हे 2 ऑप्शन तर आहेतच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या समोर काय काय असू शकतं. तर याची एक माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. ऍक्च्युअली बरेच विद्यार्थ्यांना असते, कारण आजकाल एवढे आपल्यासमोर मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही गुगलवरती जस्ट क्लिक केलं तर हजारो पर्याय तुमच्या समोर येतात, युट्यूबच्या माध्यमातून किंवा अजून बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण त्याची एक अप्रोप्रिएट माहिती आपण पण द्यावी विद्यार्थ्यांना असं आम्हाला वाटलं, म्हणून हा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. तर पुन्हा एकदा मी S2 केमिस्ट्रीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. तर सर्वात पहिल्यांदा जी एक्झाम असते नीट, ज्याला आपण नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो, ही परीक्षा 2013 पासून आपल्या भारतामध्ये होत आहे. म्हणजे 2013च्या अगोदर, आता ही माहिती विद्यार्थ्यांना नसेल, कदाचित पालकांना ती माहिती असू शकते. 2013च्या अगोदर मेडिकल साठी प्रवेश सीईटीच्या माध्यमातून होत होते आणि प्रत्येक राज्याची वेगवेगळी सीईटी होत होती. महाराष्ट्राची वेगळी, कर्नाटकची वेगळी, तामिळनाडूची वेगळी, अशा प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या सीईटीच्या एक्झाम होत होत्या आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळत होता. पण 2013 सालच्या ज्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी असा विचार केला की 1 नेशन 1 एक्झाम, आपण एका राष्ट्रासाठी पूर्ण एक परीक्षा घेऊया. आणि त्यावेळेस 2013ला जे त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते कपिल सिब्बल भारत सरकारचे, त्यांनी असा निर्णय केला की आपण एक एक्झाम फ्रेम करूयात नीट नावाची, आणि पूर्ण भारतामध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जे प्रवेश आहेत ते नीटच्या माध्यमातून देण्याचं त्यावर्षी ठरलं 2013. मी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो फक्त माहित असेल म्हणून. 2013ला पहिल्यांदा नीटची एक्झाम झाली मेडिकलच्या ऍडमिशनसाठी, पण इमिडिएटली त्याच्यानंतर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान देण्यात आलं, चॅलेंज करण्यात आलं. कारण आपल्याकडे माहिती आहे, काही जर निर्णय घेतला तरी लोक लगेच कोर्टात जातात. तो निर्णय हिताचा आहे की अहिताचा. रेग्युलर नीटची एक्झाम होत आहे 2016 पासून. 2013ला पहिल्यांदा झाली, 14-15ला बॅन आला, 2016 पासून कंटिन्यूअसली आता नीटची एक्झाम होत आहे. आणि ह्या परीक्षेच्या थ्रू मेडिकलच्या सीट्स भरल्या जातात. तर आता ही जी एक्झाम असते याच्याबद्दल माहिती आहे सर्वांनाच, पण तरी माझं कर्तव्य, आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांना आपण माहिती द्यावी आणि पालकांशी पण संवाद साधावा, त्याच्या दृष्टीने सगळं आहे.
नेक्स्ट, तर ही जी एक्झाम आहे याच्या थ्रू तुम्हाला कोणकोणत्या सीट ज्याला आपण बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन असं म्हणतो असतो, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी किंवा BOTH ज्याला आपण म्हणतो बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, हे सगळे कोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला नीटच्या माध्यमातून ऍडमिशन मिळतं. विद्यार्थ्यांसमोर किंवा बऱ्याच समाजामध्ये असं की डॉक्टर म्हणले की नाही MBBSच व्हायचं, असं काय नाहीये. सपोर्ट सिस्टम जे असते, म्हणजे तुम्ही जर खूप मोठ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुमच्या करिअरच्या दृष्टीने. तुम्ही जर खूप मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये गेला, मग ते गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील, तर तिथे MBBS BDS हे डॉक्टर्स असतात, त्याच्यामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, ते डॉक्टर्स असतात. पण त्यांच्याबरोबर त्यांना मदत करणारी सपोर्ट स्टाफ असतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, बऱ्याच जणांना समजा एखाद्या माणसाचा अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट झाला तर त्याला फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते. बऱ्याच ठिकाणी बरेच डॉक्टर सांगतात. तर ती फिजिओथेरपीची ट्रीटमेंट देण्यासाठी देखील आता स्पेशल कोर्स आहे, त्याचं नाव आहे BPTH, त्याला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी असं म्हणतात. आणि हा कोर्स करणारे विद्यार्थ्यांना पण डॉक्टरच म्हणतात किंवा त्यांना देखील खूप चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स मिळतात खूप चांगल्या पगाराचे. BPTH बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. नंतर BOTH नावाचा एक कोर्स असतो, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. समजा एखाद्या बोलण्यामध्ये व्यंग असेल, प्रॉपर बोलता येत नसेल, लहान मुलामध्ये कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो काही ठिकाणी जन्मजात किंवा नंतर देखील डेव्हलप होतो. तर ह्या समस्येवरती जो उपाय असतो त्याची जी ट्रीटमेंट असते, ते ट्रीटमेंट देणारे पण डॉक्टर असतात, त्यांना BOTH असं म्हणतात, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. तर हे सगळे कोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर नीट नावाची एक्झाम आता कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला दुर्दैवानं अनफॉर्च्युनेटली नीट मध्ये अपेक्षित मार्क्स नाही मिळाले किंवा MBBS किंवा अजून तुम्हाला चांगल्या ठिकाणी नंबर नाही लागला, तरी सपोर्ट कोर्सेस असतात BDS, BMS, BPTH, BOTH, याचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी करिअरच्या दृष्टीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी, मान, प्रतिष्ठा, पद, पैसा सगळं मिळू शकतं. तर आता सर्वात पहिल्यांदा ही जी नीट एक्झाम आहे याचा पॅटर्न कसा असतो त्याची स्लाइड तुमच्या समोर आहे. सर्वांना माहिती आहे नीट मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय असतात. फिजिक्स मध्ये 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये 45 क्वेश्चन्स कंपल्सरी असतात, 35 क्वेश्चन्स कंपल्सरी असतात आणि 15 क्वेश्चन्स हे सेक्शन बी मध्ये असतात. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. एकंदरीत ही एक्झाम 720 मार्कची असते. निगेटिव्ह मार्किंग असते, तुम्ही जर एक प्रश्न चुकला तर तुमचा 1 मार्क कमी होतो. ही विद्यार्थ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये जास्त वेळ नाही घेणार मी. नेक्स्ट वेळ. आता तुम्हाला माहित असेल, पालकांना ही गोष्ट माहित असू शकते, विद्यार्थ्यांना कदाचित ही गोष्ट माहित नसेल. 2020 साली केंद्र सरकारनं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला NEP असं म्हणतात ती लागू केलेली आहे. म्हणजे आता शिक्षणाचा जो सध्याचा ड्राफ्ट आहे, नॉर्मली 10वी नंतर 12वी, 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, असा जो ड्राफ्ट आहे तो येणाऱ्या काही वर्षामध्ये बदलणार आहे. 100% इयर लेवलला झालेली आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला. अजून ते 11वी 12वी त्याच्या खालच्या वर्गात ते लागू झाले नाही, तर ते होणार आहे. त्यामुळे सगळा ड्राफ्ट बदलणार आहे. तर ते बदल कसा असेल तुमच्या समोर येईलच. पण ही जी एक्झाम आहे त्याचे मीडियम असते, मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर. आता सरकारने असं ठरवलेलं आहे अकॉर्डिंग टू न्यू एज्युकेशन पॉलिसी की प्रत्येक शिक्षण, मग तो कोर्स कोणताही असेल, ते आपल्या मातृभाषेमध्ये उपलब्ध हवं. म्हणजे आता जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, हे इंग्लिश आहे. तर काही वर्षानंतर पुढच्या म्हणजे MBBS मधून तुम्ही जर MBBS ला ऍडमिशन घेतला, आता जर घेतलं तर ते इंग्लिश मध्ये असते पूर्णपणे. येणाऱ्या काही वर्षामध्ये ते मराठीतून होणार आहे 100%. हे त्या नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये इन्क्लूड केलेला एक ऍक्ट आहे की प्रत्येक शिक्षण हे मातृभाषेतून देण्यात यावं. मग याचा विचार करून हा जो नीटचा क्वेश्चन पेपर आहे तो देखील रिजनल लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे. आणि सध्या जवळपास तो इथे जर तुम्हाला लँग्वेज दिसतात, इंग्लिश, हिंदी, आसामी, बेंगॉली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि हिंदी, ह्या सगळ्या भाषेमध्ये तो नीटचा पेपर उपलब्ध असतो. आताचा ट्रेंड सध्या माहिती आहे, सर्व विद्यार्थी इंग्लिश हे मीडियम ऑप्ट करतात, कारण तेच सध्या आपल्या सर्वांसाठी सोपं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मीडियमचाच विचार करा. आणि इंग्लिश हे मीडियम ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार, आता जे विद्यार्थी 12वीला असतील त्यावेळेस ते इंग्लिश मीडियम ऑप्ट करतील.
बाकीच्या ज्या भाषा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, पण सध्या इंग्लिश इज प्रायमरी लँग्वेज. नेक्स्ट, ही एक्झाम कोण देऊ शकतं? पहिला प्रश्न तर असा आहे ना, सायन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा देऊ शकतो. हे पहा, 12वी किंवा 10वी नंतर सायन्सला ऍडमिशन घेणं महत्त्वाचं कशासाठी असतं? म्हणजे मी तर आर्ट्स किंवा कॉमर्स हा फॅकल्टीला डिनाय करत नाही. सायन्सला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं ना, समजा तुम्ही 11वी 12वीला सायन्सला ऍडमिशन घेता, तुम्हाला नंतर असं वाटलं खूप अवघड आहे, तर टर्न होता येतं आर्ट्स किंवा कॉमर्स कडे. जर तुमचं 11वी 12वीला सायन्स असेल तर तुम्हाला आर्ट्स कॉमर्स कडे जाता येतं. पण जर तुम्हाला 11वी 12वीला आर्ट्स कॉमर्स असेल तर नंतर सायन्स कडे येता येत नाही. म्हणजे सायन्स कडून तुम्हाला सगळीकडे जाता येतं, पण नंतर सायन्स कडे येता येत नाही. हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असतो. तर हे विद्यार्थी ऑब्विसली जे 12वी सायन्सला ते विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यासाठी एलिजिबिलिटी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हा विषय तुमचा असला तरी चालतो. याच्यामध्ये बायोलॉजीला खूप जास्त वेटेज असतं, कारण मेडिकल डिग्री आहे लाईफ सायन्सची निगडीत असल्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी असते, 12वीला तुम्हाला PCB, ज्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं म्हणतात, ह्या ग्रुपमध्ये कमीत कमी 50% मार्क्स मिळणं गरजेचं असतं. 50%. जनरल कॅटेगरी मधून 50% मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. जर तुमचे 50% मार्क्स येत नसतील तर तुम्हाला नीटची परीक्षा देता येत नाही, किंवा दिली तरी ते पुढे कन्सिडर होत नाही. आमच्याकडे असे केस झालेले आहेत अनफॉर्च्युनेटली. त्या विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड मध्ये दुर्दैवानं काय झालं असेल त्याच्या बाबतीमध्ये माहित नाही, पण त्याला PCB ला 50% ग्रुपिंग अनफॉर्च्युनेटली आली नाही, म्हणून तिला नीटची एक्झाम दिली तिनं, पण त्याचा काही बेनिफिट झाला नाही. तर जे विद्यार्थी 12वीला आहेत त्यांनी प्लीज हा पॉईंट नोट करा व्यवस्थित. तुम्हाला 12वीला PCB मध्ये 50% मार्क्स मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला असं वाटू शकतं की 50% मार्क म्हणजे काय खूप मोठी गोष्ट आहे, की आम्हाला असं मिळतात, पण कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. हा प्रॉब्लेम कन्सिडर करूनच आम्ही आतापासूनच विद्यार्थ्यांच्या बोर्ड पॅटर्न नुसार परीक्षा घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 12वीला जे विद्यार्थी आहेत बोर्ड पॅटर्न नुसार परीक्षा त्यांच्या घ्यायला सुरुवात केलेली आहे, आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये त्याची पहिली परीक्षा देखील आहे. आमचा एक्सपिरियन्स असा आहे, आता पाठीमागच्या 10 वर्षापासून आम्ही आहोत ह्या फील्डमध्ये. बरेच विद्यार्थी नीट आणि जेईचं प्रिपरेशन करतात खूप व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर असं दिसतं कुठेतरी 12वीची बोर्डाची एक्झाम येण्याच्या 2-3 महिने अगोदर ते विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि अशी रिक्वेस्ट करतात, सर मला 12वी बोर्डाचा पेपर कसा लिहायचा याची माहिती द्या. म्हणजे प्रिपरेशन होतं नीट जेईचा आणि बोर्डाच्या परीक्षेचा पेपर लिहिता येत नाही. तर हे होऊ नये म्हणून आम्ही आतापासूनच 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बोर्ड पॅटर्ननुसार एक्झाम घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. PCB ला तुम्हाला 50% पर्सेंटाइल असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची जी स्लाइड आहे ती आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किती आहेत. MBBS ज्याला आपण म्हणतो, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, त्याचे कॉलेजेस किती आहेत गव्हर्नमेंट, त्याची लिस्ट तुमच्या समोर आहे. जे सर्वात पहिलं कॉलेज तुम्हाला दिसत आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई, ज्याला आपण ग्रँट मेडिकल कॉलेज असं म्हणतो. ते हे जे कॉलेज आहे ना, पहिलं जे लिस्ट मध्ये पहिल्यांदा दिसतं तुम्हाला, त्याची इंटेक कॅपॅसिटी 250 एवढी आहे. दिस इज वन ऑफ दी रेप्युटेड कॉलेज इन द इंडिया. म्हणजे भारतामधलं पहिलं मेडिकल कॉलेज आहे ग्रँट मेडिकल कॉलेज. पहिलं मेडिकल कॉलेज ब्रिटिशांनी स्थापन केलेलं आहे. आता बरेच विद्यार्थी जे टॉप रँकर असतात नीट मध्ये, ज्यांना 720 पैकी 710, 715 किंवा आउट ऑफ मार्क्स मिळतात, असे विद्यार्थी एम्सला प्रिफर करतात, एम्स. परंतु हे जे कॉलेज आहे GMC ग्रँट मेडिकल कॉलेज, ते एम्सच्या अगोदर पण त्याची स्थापना झाली, ब्रिटिशांनी स्थापन केलेले ते कॉलेज आहे. आणि सुदैवाने ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईला, ज्याला आपण जॉर्ज हॉस्पिटल असं म्हणतो मुंबईला, ते तिथलं कॉलेज आहे. तर जे टॉप रँकर कॅन्डिडेट असतात ऑब्वियसली दे वुड लाईक टू ऍडमिट इन दिस कॉलेज. त्याच्यानंतरची पुढची लिस्ट आहे. बऱ्याच आता खूप सारे कॉलेजेस आहेत तुमच्या समोर, ती लिस्ट आहे, मी तिकडे सगळे वाचून नाही दाखवणार. ही जर माहिती 12वीच्या विद्यार्थ्यांना असेल तर त्याच्यानंतर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आम्ही 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल निश्चित राहा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याच्यामध्ये खूप चांगलं कॉलेज आहे, खूप रेप्युटेड कॉलेज आहे. तिथून जे होणारे डॉक्टर आहेत त्यांनी देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठं नाव कमावलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर काही प्रायव्हेट
अनएडेड मेडिकल कॉलेजेस ही आहेत बऱ्याच ठिकाणी, परंतु त्यांची फीस जास्त असते. अनएडेड कॉलेज असतात म्हणजे त्याच्याकडून गव्हर्नमेंट कडून त्यांना कुठली मदत होत नाही. त्याच्यानंतर काही डीम्ड युनिव्हर्सिटी देखील आहेत. आपल्या औरंगाबादमध्ये MGM कॉलेज जे आहे ते डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये येतं. त्याच्यानंतर आता जर तुम्ही औरंगाबाद पुरता विचार करायचा झाला, कॉलेजेस आहेत. Anybody from your side, how many medical colleges are there in the Aurangabad? Government, including government plus private. किती आहे? तुम्ही सगळे औरंगाबादचेच आहात ना? काही जण बाहेरून आलेले आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हा माफ करा, एकच कॉलेज आहे ते. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज एक आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एक आहे, ज्याला आपण घाटी म्हणतो. आणि प्रायव्हेट कॉलेज MGM मेडिकल कॉलेज हे प्रायव्हेट आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी. बॅक साइड MGM हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. आता औरंगाबादला अजून एक मेडिकल कॉलेज सँक्शन झालेलं आहे. खेडगाव हॉस्पिटल सर्वांना माहित असेल, जे लोक औरंगाबादचे आहेत, त्यांचं पण मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. आणि त्यांना NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन जे असतं, ज्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतं, त्यांची मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षीपासून औरंगाबादला अजून एक मेडिकल कॉलेज होईल, हेडगेवार हॉस्पिटलचं. त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त संधी आहे, म्हणजे सीट्स वाढतात. गव्हर्नमेंट कॉलेजचं जर बोलायचं झालं तर आपल्या मराठवाड्यापुरतं बोलतो मी. परभणीला एक नवीन कॉलेज सँक्शन झालेलं आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. उस्मानाबादला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सँक्शन झालेलं आहे. म्हणजे आता शासनाचं असं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असावं. आता सध्या ते नाहीये, आता सध्या नाही, पण हळूहळू सुरू होते. अगोदर उस्मानाबादला मेडिकल कॉलेज नव्हतं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं, आता सुरू झालेलं आहे. परभणीला नव्हतं, आता सुरू झालेलं आहे. सिंधुदुर्गला मध्यंतरी झालेलं आहे कॉलेज सुरू. तर सीट्स वाढणार आहेत. त्याच्यामुळं सीट्स वाढणार आहेत, याचा कॉम्पिटिशन देखील तेवढ्याच प्रमाणात वाढतं. तुम्ही जर नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली ना, तर ती डे बाय डे वाढत आहे. जवळपास यावर्षी 12 लाख की 13 लाख असं काहीतरी आकडा होता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे. मेडिकल कॉलेजेस वाढत आहेत, त्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन देखील वाढत आहे. आणि ही एक अशी फील्ड आहे मेडिकल, म्हणजे ज्याला असं म्हणतात ना, मरण नाही, असं पण बोलतो ना, ही फील्ड असे ज्याला मरण नाही. म्हणजे तुम्ही कुठे गेला तुम्हाला आहेच त्याची गरज आहे. कारण प्रत्येक माणूस कधी ना कधी आजारी पडतो. आजकाल तुम्हाला माहित असेल, माणसं जेवण कमी करतात आणि गोळ्या औषधं जास्त खातात. म्हणजे आजार एवढे वाढलेले आहेत नवीन. आता मध्ये तरी कोरोना महामारी येऊन गेली, त्याच्यामध्ये हे सगळं चालू राहणार आहे. म्हणजे ह्या फील्डला ड्रास्टिक डिमांड असणार आहे नियर फ्युचरमध्ये. आतापर्यंत होती, पण इथून पुढे त्याची डिमांड रेग्युलरली वाढत जाणार आहे. कारण नवीन आजार येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर शेवटचं जे कॉलेज आहे AFMC, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, हे गव्हर्नमेंट रेग्युलेटेड कॉलेज आहे. गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते कॉलेज आहे. आतापर्यंत जी तुम्हाला लिस्ट दाखवली ती स्टेट गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजची होती. पण हे जे कॉलेज आहे AFMC, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे पुण्याला. त्यातली इंटेक आहे 145 मुलांची कॅपॅसिटी 150 आणि 30 गर्ल्स स्टुडंट ऍडमिशन मिळतं. पण हे मिलिटरीचं कॉलेज आहे. म्हणजे जर तुम्हाला इथून MBBS झाला तर तुम्हाला तुमचे काही टेन्युअर, तुमची काही सर्व्हिस इंडियन मिलिटरीमध्ये द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला लष्करामध्ये जॉब करावा लागतो, तुम्ही मिलिटरीचे डॉक्टर होता. ही त्यांची प्रायमरी कंडिशन असते जर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर. सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, एक्सलंट वन ऑफ द टॉप मोस्ट. म्हणजे बरेच विद्यार्थी आमच्याकडे गेल्या वर्षी काही विद्यार्थी होते, म्हणजे एक विद्यार्थी होता, मी तुम्हाला सांगतो त्याचं. त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळत होतं, पण त्याला तेच कॉलेज हवं होतं, AFMC कॉलेज हवं होतं. ते मिळालं नाही म्हणून त्यांनी एक्झाम रिपीट केली होती नीटची. पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्याला रिपीट करून देखील तेवढे मार्क आले नाही. त्याने सगळा नाश सोडून दिला आणि तो दुसऱ्याच कोर्समध्ये गेलेला आहे. म्हणजे जे ड्रीम असतं ना, तो एक प्रकार असतो. तर हे कॉलेज आहे AFMC, जिथं खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षण मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर यू शुड बी प्राऊड, तुम्ही इंडियन मिलिटरीमध्ये तुमची सर्व्हिस ऑफर करणार, भारतीय लष्करामध्ये. खूप प्राऊड फिलिंग मोमेंट असतो तो. तर हे सगळे कोर्सेस किंवा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही
जाऊ शकता नीट थ्रू. याच्यानंतर काही BDH चे कॉलेजेस पण आहेत, लिस्ट दिलेली नाही कारण खूप टाइम लागतो त्याला. BAMS चे देखील कॉलेज आहेत. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला आयुर्वेदिक तर त्याचे 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. मुंबईला एक आहे, नाशिकला एक आहे, नागपूरला एक आहे आणि आपली मराठवाड्यामध्ये उस्मानाबादला एक गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे. म्हणजे MBBS नंतर बरेच विद्यार्थी BAMS ला प्रेफरन्स देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. तर जे मेडिकलला जाणार आहेत किंवा जे नीटचं प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरीची एक्झाम आहे JEE, ज्याला आपण जॉईंट एंट्रन्स एक्झाम असं म्हणतो. ही एक्झाम असते इंजिनिअरिंग ह्या कोर्ससाठी. याचे 2 पार्ट आहेत. एक मेन्स नावाची एक्झाम असते प्रायमरी स्टेजला आणि इफ यू क्वालिफाय दॅट एक्झाम देन यू शॅल गेट एलिजिबल फॉर द ॲडव्हान्स. मेन्स मधून तुम्हाला ॲडव्हान्स कडे जाता येते. आता मेन्स दिल्यानंतर तुमचं काय होतं किंवा काय ऑप्शन्स असतात. हा मेन्सच्या एक्झामचा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट असतात. PCM ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते 20 क्वेश्चन्स हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि 10 क्वेश्चन्स हे NV टाइपचे असतात. NV टाइप ज्याला आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू बोलतो. तर त्या 10 पैकी तुम्हाला कुठलेही 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. तर आपण ज्यावेळेस JEEच्या एक्झाम घेतो क्लासमध्ये त्यावेळेस ह्याच फॉर्मॅटमध्ये आमच्या एक्झाम असतात. म्हणजे सेक्शन A मध्ये त्यांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि सेक्शन B मध्ये आम्ही NV टाइपचे क्वेश्चन्स घेतो, न्यूमेरिकल व्हॅल्यू टाइपचे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची एक सफिशियंट प्रॅक्टिस होणं अपेक्षित असतं. टोटल ही 300 मार्क्सची एक्झाम असते. निगेटिव्ह मार्किंग याला आहे आणि याचा जो रिझल्ट डिक्लेअर होतो तो पर्सेंटाइल मध्ये असतो. जर तुम्हाला एक कट ऑफचं पर्सेंटाइल मिळालं तर तुम्ही ॲडव्हान्स साठी क्वालिफाय होऊ शकता. JEE मेन्स दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कुठे ऍडमिशन मिळतं तर प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्राच्या रँकिंगवरती किंवा JEEच्या पर्सेंटेजवरती तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 10% सीट रिझर्व असतात. त्याच्यानंतर तुम्हाला NIIT असते. JEE मेन्स वरती देखील तुम्हाला NIIT मध्ये किंवा अजून बरेच कॉलेजेस आहेत ते मी विद्यार्थ्यांना नंतर सांगेल. आता इथे वेळ आहे आपल्याला नाही ते सगळे इन्क्लूड करता येईल, टाइम बाउंडिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी नंतर बोलेलच. नेक्स्ट स्लाइड प्लीज. गो बॅक. अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन अपेअर व्हायची असेल तर परत 12वी स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला 75% मार्क्स असणं कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी ते JEEचे जर कोणी असतील, प्लीज नोट दिस पॉइंट, तुम्हाला 75% नसतील तरी तुम्हाला JEE मेन्स देता येईल. हे रिलॅक्सेशन कोरोनामध्ये 2 वर्ष होतं. लोकांची डिमांड अशी होती करणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका गेली आणि 12वी बोर्डच्या सिलेबस देखील तुमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. नेक्स्ट टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असं बोलतो. ही एक्झाम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे कंडक्ट केली जाते. आपल्या महाराष्ट्र शासनाचं एक डिपार्टमेंट असतं DTE ज्याला आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतो. त्याच्या थ्रू एक्झाम कंडक्ट होते. ही जर एक्झाम दिली तर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर ह्या 3 कोर्सेसला ऍडमिशन मिळते. इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर JEE मेन्स पण आहे. जर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तिकडे अपेक्षित स्कोर तुमचा नाही आला तर तुम्हाला MSc CET थ्रू देखील तिकडे जाता येतं. आणि महाराष्ट्रामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज त्याची लिस्ट जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण, खूप चांगल्या पद्धतीचा जॉब इन फ्युचर मिळू शकतो. त्याच्यानंतर फार्मसी जो दुसरा कोर्स आहे, डे बाय डे ह्या कोर्सेसची ग्रोथ देखील बऱ्यापैकी आहे. कारण मी पाठीमागे जे बोललो, आजकाल लोक जेवण कमी करतात आणि गोळ्या औषधं जास्त खातात. तर ते गोळ्या औषधं बनवणारे जे लोक असतात ते बी फार्मसी वाले असतात. फार्मसी तुमच्यापैकी कदाचित काही पॅरेंट्स आदरणीय पॅरेंट्स असतील जे ह्या सेक्टरमध्ये जॉब करत असतील. आपल्या औरंगाबादचा जर तुम्ही विचार केला तर औरंगाबादला बऱ्याच नामांकित फार्मास्युटिकल कंपनीज आहेत. हर्मन फार्मा असेल किंवा ग्लेनमार्क आहे किंवा ऑर्चिड आहे किंवा लुपिन नावाची खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी औरंगाबादला आहे फार्मास्युटिकल बनवणारी. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो जर तुम्ही बी फार्मसी कोर्स केला तर. पॅकेज म्हणजे आजकालची पिढी फक्त पॅकेजच्या भाषेमध्ये बोलते तर ते खरं तर त्यांना माहित नसतं पॅकेज किती असतं, काय प्रकार. पॅकेज 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 पॅकेज
मी ह्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनियर झालो तर मला किती पॅकेज मिळेल याचाच फक्त विचार केला जातो. ठीक आहे, ते साहजिक आहे कारण जगण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. तर जर तुम्ही बी फार्मसी हा कोर्स केला तर तुम्हाला खूप चांगलं पॅकेज मिळू शकतं. कारण औरंगाबाद पुरतच बोलतो कारण औरंगाबाद हे हब आहे फार्मास्युटिकलचं. खूप साऱ्या इंडस्ट्रीज इथं आहेत. म्हणजे औरंगाबादमध्ये 2 टाईपच्या इंडस्ट्री खूप जबरदस्त आहे. एक ऑटोमोबाईल बिकॉज ऑफ बजाज कंपनी आणि दुसरं फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत. जर बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटी थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळतं. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरल कोर्सेस देखील आहेत. नेक्स्ट पॅटर्न ऑफ एक्झाम. सीईटीची परीक्षा कशी असते? ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला परत 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी ही एक्झाम 2 स्ट्रीम मध्ये होते. एक पीसीएम ग्रुप असतो आणि दुसरा पीसीबी ग्रुप असतो. पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. जर तुम्ही पीसीएम ग्रुप किंवा पीसीबी ग्रुप, पीसीएम ग्रुपची जर तुम्ही एक्झाम दिली पीसीएम ग्रुप तर तुम्हाला फक्त इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चरला ऍडमिशन मिळतं पीसीएम ग्रुपची दिली तर. पीसीबी ग्रुपची जर तुम्ही सीईटी दिली तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही. फार्मसी किंवा ऍग्रिकल्चरला ऍडमिशन मिळतं पीसीबी थ्रू, इंजिनिअरिंगला मिळत नाही. इंजिनिअरिंगला जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला पीसीएम ग्रुपची सीईटी किंवा जेईई मेन्स हे 2च ऑप्शन तुमच्या समोर आहे. फार्मसी किंवा ऍग्रिकल्चरकडे जायचं असेल तर तुम्हाला पीसीबीची किंवा पीसीएमची सीईटी दिली तरी चालतं. मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरी नाही किंवा बायोलॉजी असणं देखील कंपल्सरी नाही. मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी दोन्हीपैकी एक जरी विषय असला तरी तुम्हाला बी फार्मसी किंवा ऍग्रिकल्चर कोर्सेसला ऍडमिशन मिळतं. पॅटर्न असा आहे साधारणपणे फिजिक्स, केमिस्ट्रीचे याच्यामध्ये 50-50 क्वेश्चन्स असतात. मॅथचे देखील 50च क्वेश्चन असतात. ऑटोबायोलॉजीचे 100 क्वेश्चन्स असतात. निगेटिव्ह मार्किंग ह्या एक्झामला नसते. हा एक विद्यार्थ्यासाठी खूप चांगला पॉइंट आहे. निगेटिव्ह मार्किंग नसते. नेक्स्ट, दिस इज द लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज इन आवर स्टेट. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस भरपूर आहेत. गव्हर्नमेंटचे भरपूर आहेत, प्रायव्हेटचे भरपूर आहेत. आता मी एक थोडक्यात सांगतो, कदाचित ही माहिती पालकांना असू शकते. विद्यार्थ्यांसाठी इंजिनियर होणं सध्या खूप सोपं झालेलं आहे. याचं कारण कॉलेजेस खूप आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस. जर तुम्हाला पीसीएम ग्रुपमध्ये 50% मार्क असतील आणि सीईटीला नॉन झिरो स्कोर, निगेटिव्ह मार्किंग नसते ना, सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्हाला एक जरी मार्क असला एमएसटी सीईटीला, यू विल बी इलिजिबल. पुण्याला गेला तर शिवाजीनगरच्या जे बस स्टँड आहे त्याच्या बाजूलाचे कॉलेज आहे. जर तरी विद्यार्थी गेला तर तुम्ही त्याला व्हिजिट करा. खूप चांगलं कॉलेज आहे, रेप्युटेड नंबर 1. पण इथे जर तुम्हाला जायचं असेल तर यू हॅव टू सिक्युअर ॲज मेनी एज 99% मार्क्स इन द सीईटी. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात मला सीयूपीला जायचं आहे पण सीईटीचा अभ्यासच करू वाटत नाही. असं कसं चालेल? तुम्हाला जर जायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर बरेच आहे. औरंगाबादला देखील कॉलेज आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस औरंगाबादला देखील आहेत, प्रायव्हेट आहेत भरपूर. जवळपास खूप मोठी लिस्ट आहे. नेक्स्ट स्लाइड. प्रत्येक मेजर सिटीमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर नेक्स्ट ही लिस्ट आहे युनिव्हर्सिटी मॅनेज इन्स्टिट्यूट्स. म्हणजे काय, युनिव्हर्सिटीला देखील काही डिपार्टमेंट आहेत. जर तुम्ही आपल्या औरंगाबादला एक विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, त्या विद्यापीठामध्ये एक यूडीसीटी नावाचं डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असं म्हणतो. तिथे तुम्हाला केमिकल टेक्नॉलॉजी किंवा फूड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं आणि खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर आहेत. नेक्स्ट वन. नेक्स्ट बॅक प्लीज. ह्या लिस्ट मध्ये जे पहिलं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईला आहे, माटुंगा या ठिकाणी. ते हे जे कॉलेज आहे ॲज इक्विव्हॅलंट ॲज IIT. म्हणजे तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग होण्याचं जर कोणाचं ड्रीम असेल तुमच्यापैकी तर तुम्ही ह्या कॉलेजला आहेत. काही जणांचं इंजिनिअरिंग इथून झालेलं आहे,
त्यांना खूप चांगले पॅकेजेस मिळतात, फॉरेन मध्ये जाण्याची अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप चांगलं कॉलेज आहे, एक्सलंट. जर तुम्हाला केमिकल इंजिनियर व्हायचं असेल तर, पॉलिमर टेक्नॉलॉजी वगैरे जर तुमचं काही करिअर असेल तर. आणि सुदैवानं याचा एक सब कॅम्पस आपल्या मराठवाड्यामध्ये जालन्याला सुरू झालेला आहे. जालना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा एक सब कॅम्पस जालन्याला 2 वर्षापासून सुरू झालेला आहे. तुम्हाला तिथे देखील ऍडमिशन मिळू शकतं. एकदम कमी फीस मध्ये क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळतं. फक्त तुम्हाला आता 12वीला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल आणि सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवावे लागतील. एवढीच एक अपेक्षा आहे. अदरवाइज दिस ऑल आर व्हेरी गुड इन्स्टिट्यूट. नेक्स्ट. तर इंजिनिअरिंग बद्दल माहिती नसते, म्हणजे पॅरेंट्स यांना कदाचित माहिती असू शकतं. एक थोडीशी माहिती सांगतो मी. एमपीएससी किंवा यूपीएससी चे एक्झाम होतात, त्याला अगोदर ऍग्रिकल्चरचा एक फिक्स सिलेबस होता. म्हणजे बरेच जे काही आता अधिकारी आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये, त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते त्यांचं क्वालिफिकेशन तुम्हाला बीएससी ऍग्री असं सांगतील बरेच अधिकारी. म्हणजे वेटेज होतं. ठीक आहे, आता ते कमी झालेलं आहे, पण त्याच्यामुळे ह्या कोर्सचं डिव्हॅल्युएशन नाही झालेलं. ह्या कोर्सला इक्वली डिमांड आहे अजूनही. तुम्ही बीएससी ऍग्री करू शकता, बीटेक ऍग्री आहे, किंवा तुम्हाला ऍग्रिकल्चरल इंजिनियर देखील होता येते याच्यामधून. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत, त्याची लिस्ट तुमच्या समोर आहे. मराठवाड्यामध्ये परभणीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. तर इथे देखील तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. खूप चांगले कोर्सेस आहेत, खूप चांगला कोर्स आहे हा ऍग्रिकल्चरल. खूप चांगलं करिअर याच्यामध्ये तुम्हाला करता येतं. गव्हर्नमेंट मध्ये जॉबची शक्यता खूप जास्त असते या कोर्स मधून. जर तुम्हाला इथे जायचं असेल तर देखील सीईटीची एक्झाम देणं कंपल्सरी आहे, पीसीएम किंवा पीसीबी ग्रुप मधून. नेक्स्ट वन. देन लास्ट आयसर. याचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. इंडियन. बऱ्याच जणांना असं वाटतं आपण फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर झालो तर सगळं काय आहे, असं नाहीये. यू हॅव अँपल अपॉर्च्युनिटीज इन फ्रंट ऑफ यू अदर दॅन दिस 2 कोर्सेस. तर त्याच्यामधलाच एक कोर्स आहे आयसर. जर तुमच्यापैकी कोणाला रिसर्च मध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही लहान असतात स्कूल एज्युकेशन सायंटिस्ट व्हायचं आहे, पण नंतर ही क्रेज कमी होत जाते. नंतर सायंटिस्ट नको वाटतात, काय वेगळेच लोक असतात, दाढी वगैरे करत नाही. तर ते क्रेज का कमी होते याचे बरेच कारण आहेत. कारण आपल्याकडे सायंटिस्टला तितकंसं एक्सपोजर मिळत नाही. म्हणजे आपल्या इंडियामध्ये असं आहे ना, आपल्याकडे ज्या सेलिब्रिटी असतात त्यानंतर पॉलिटिशियन असतात, नाहीतर मग सिनेमामध्ये हिरो असतात, नाहीतर मग स्पोर्ट्समन असतात. या 3च सेलिब्रिटी आपल्याला माहिती आहे. राजकारणी, खेळाडू, नाहीतर मग हिरो. पण सायंटिस्ट जे आहेत त्यांचं खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या आयुष्यामध्ये. आता ज्या रूम मध्ये तुम्ही बसलेला आहात तिथे फॅन आहे, ट्यूबलाईट आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल लाईटचा शोध कोणी लावला? दिवा. दिवा पेटतो कोणी दाखवलं? एडिसन. किती प्रयोग केले होते त्यानं? सांगतात ना काहीतरी 99, 999, 100व्या, 1000व्या तो सक्सेस झाला. जर आता त्याने ते सगळं काम नसतं केलं तर आज आपल्या समोर लाईट दिसलीच नसती. याच्यावर बरेच विद्यार्थी अशी प्रतिक्रिया देतात, ठीक आहे त्याने नसतं केलं तर मग कोणीतरी केलंच असतं ना. पण ते कोणीतरी ते करावं तर लागलं असतं ना. त्यांच्यामुळं आपलं आयुष्य खूप इझी झालेलं आहे सायन्समुळे किंवा त्या लोकांनी दिलेल्या कॉन्ट्रीब्युशन. आणि आपल्याकडे फॉर्च्युनेटली आपल्याकडे त्या लोकांना तितकंसं एक्सपोजर मिळत नाही सोसायटीमध्ये. ते त्यांचं काम करतात, त्यांची एक इमेज असते पण ते लोकांसमोर येत नाही. सचिन तेंडुलकर माहिती तुम्हाला सर्वांना माहिती असेल. सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला पुरस्कार. भारतरत्न माहिती तुम्हाला? हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. त्याला भारतरत्न मिळालेला आहे. माहिती का कोणत्या साली मिळाला तो? मला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे असं. बरं जाऊ. ज्या वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला 2013 साली तो मिळाला होता. ज्या वर्षी तो रिटायर झाला क्रिकेटमधून त्याच वर्षी त्याला भारतरत्न पुरस्कार दिला होता. ज्या वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला त्याच दिवशी भारतामधल्या एका खूप मोठ्या सायंटिस्टला पण भारतरत्न पुरस्कार दिला होता. मला नाही वाटत तुमच्यापैकी आता कोणाला त्यांचं नाव माहित असेल. माफ करा सर, ते नाव अब्दुल कलाम नाहीये. इट्स ओके.
विद्यार्थ्यांकडून माहिती मला अपेक्षित आहे, पालकांकडून नाही. जर तुम्हाला ते नाव सांगता आलं मी पण काहीतरी सत्कार करतो. हा कोण प्लीज? डॉक्टर एल.व्ही. नंबी नाही, त्यांचं नाव होतं डॉक्टर C.N.R. राव. बिलॉंग टू साऊथ इंडियन पर्सनॅलिटी होते ते, साऊथ इंडियन होते. C.N.R. राव. त्याच दिवशी त्यांना भारतरत्न खूप मोठा पुरस्कार आहे. आपल्या इंडियामधला टॉप मोस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो. खूप खूप लिमिटेड लोकांना तो मिळतो. त्यासाठी खूप प्रचंड प्रमाणामध्ये काम करावं लागतं आणि त्या कामाचा उपयोग सोसायटीला होणं अपेक्षित असतं. सचिन तेंडुलकरचं काम अनडाऊटेडली खूप चांगलं आहे. म्हणजे त्याने केलेल्या सेंचुरीज वगैरे कितीतरी लोक ते स्वतःचं दुःख विसरून त्या मॅचेस वगैरे पाहतात, तेवढा खूप आनंद मिळतो. खूप मोठं काम आहे. पण इक्वली C.N.R. राव हे जे सायंटिस्ट होते साऊथ इंडियामध्ये, आणि दुसरी प्राऊड फिलिंग मुवमेंट असेल त्यांचा विषय केमिस्ट्रीचा आहे. केमिस्ट्रीचे ते मोठे सायंटिस्ट आहे. सॉलिड स्टेट जे विद्यार्थी माहित आहे केमिस्ट्री, सॉलिड स्टेट नावाचा जो एक विषय आहे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, त्याच्यावरती त्यांचं काम आहे. त्यांना त्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्या लोकांना एक्सपोजर देत नाही जास्त, आणि मग आपल्याला वाटतं हे काय असं काय नसतंच, हे सगळं सेलिब्रिटी तेच आहे. तर जर तुमच्याकडे पेशन्स असतील, पेशन्स, जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल, सायंटिस्ट व्हायचं असेल, तर तुमच्याकडे एक क्वालिटी लागते, पेशन्स. तुम्हाला थांबण्याची इच्छा असावी लागते, कारण प्रयोग करायचा. एडिसनने 99 वेळेस प्रयोग केला होता ना. आपण तर एक दिवस अभ्यास केला की दुसऱ्या दिवशी मध्ये खूप झाला, नाही म्हणा असं नाही चालत. तुम्हाला रिपीटेडली त्याच गोष्टी कराव्या लागतात. रिपीटेडली बोर होऊ शकतं, आणि आजकाल बोर होणं तर खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. बोर होणं, डिप्रेस होणं, हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांमध्ये. याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आमच्या समोर. कारण विद्यार्थी क्लासरूम मध्ये लक्ष देतात, इकडे कुठेच पाहत असतात. नेमकं त्यांचं लक्ष आमच्याकडे आहे का त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालू हे समजत नाही. शिकवायला खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये. तर जर तुमच्याकडे पेशन्स असतील, एकच क्वालिटी लागते, पेशन्स. तुम्ही हुशार नसला तरी चालेल, पेशन्स असणं गरजेचं आहे, पेशन्स. तर तुम्ही रिसर्च ह्या फील्ड बद्दल विचार करू शकता. तर रिसर्च मध्ये जाण्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये सर्वात गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे आयसर. तर आयसर चे जवळपास 7 कॉलेजेस आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये, आणि सुदैवाने सगळ्यात टॉप मोस्ट जे आयसर असतं, सगळ्यात चांगलं आयसर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला आहे. तिथे मी 2-3 वेळेस जाऊन आलेलो आहे. आमच्या कॉलेजची ट्रिप तिथे जाते. मी तिथे पाहिलं आणि मला असं दिसलं तिथे जे मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स आहेत ते साऊथ इंडियन आहेत. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू. महाराष्ट्रामध्ये खूप कमी विद्यार्थी तिथे आहेत. याचं कारण पुन्हा तेच आहे, आपण फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या 2च विषयाबद्दल बोलतो. मग ऑब्विसली आपल्याला काय असं काय असतं हे माहितच नाही. बरेच विद्यार्थ्यांना समजत नाही की काय आहे, किंवा 12 नंतर आपल्याला इकडे जाता येतं, खूप चांगलं करिअर आपल्याला याच्यामध्ये करता येतं, खूप चांगला पैसा मिळतो, खूप चांगला मान प्रतिष्ठा मिळते समाजामध्ये. याचा विचार करा तुम्ही. हे सगळे इन्स्टिट्यूट आहेत आयसरचे, पुणे, भोपाळ, कोलकाता, तिरुवनंतपुरम, मोहाली, तिरुपती आणि बरहानपूर. नेक्स्ट, जर तुम्हाला इथे आयसरला जायचं असेल तर तुमच्या समोर काय आहे, एक्झाम कोणती द्यावी लागते. 3 ऑप्शन्स असतात. पहिला ऑप्शन आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम, JEE ॲडव्हान्स. मेन्स थ्रू इथं ऍडमिशन होत नाही. मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही जर ॲडव्हान्सला एलिजिबल झाला आणि ॲडव्हान्स मध्ये जर तुमचा चांगला रँक आला, चांगला रँक, तर तुम्हाला आयसर मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. ॲडव्हान्स एक्झाम देणं कंपल्सरी आहे. JEE ॲडव्हान्स. ॲडव्हान्स मधला चांगला रँक असेल, यू कॅन शुअरली गेट ॲडमिशन इन वन ऑफ द आयसर. त्याच्यानंतर दुसरा आहे आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट. समजा तुम्ही JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स नाही दिली तर आयसर त्यांची स्वतःची एक एक्झाम कंडक्ट करतं, त्याला आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतात, IAT. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी 4ही विषय असतात. 11 वर्गाचा सिलेबस असतो. प्राऊड फिलिंग मोमेंट आहे, सांगण्यासाठी खूप आनंद होतो. जे आपले विद्यार्थी नाही, प्राची अन्नदाते, जिला नीट मध्ये खूप चांगला स्कोर आहे, CET मध्ये पण खूप चांगला स्कोर आहे, तिने एक्झाम दिलेली आहे आयसर, आणि तिला 240 पैकी 240 मार्काची एक्झाम असते. फिजिक्सला 60 मार्क, केमिस्ट्रीला 60 मार्क, बायोलॉजीला 60 मार्क आणि मॅथमॅटिक्सला देखील 60 मार्क.
240 पैकी तिला 140 मार्क्स या एक्झाम मध्ये आलेले आहेत. डिग्री मार्क्स खूप मोठी अचिव्हमेंट आहे प्राचीची त्याच्याबद्दल. आणि त्याला केमिस्ट्री मध्ये 60 पैकी 45 मार्क्स आहेत. म्हणजे ते फक्त 3 क्वेश्चन चुकले 15 पैकी 45 मार्क्स तिला मिळालेले आहेत आउट ऑफ 60. तर याचा देखील तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर तिसरा एक चॅनल आहे. जर तुम्हाला ही आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट देखील, आणि मला वाटतं की ती 17 जूनलाच ती एक्झाम झाली बरोबर ना. 17 जूनला ती एक्झाम झालेली आहे. त्याची आन्सर की रिलीज आहे, त्याच्यानंतर ती स्कोर प्रिडिक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरीचं चॅनल आहे KVPY, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. हे जे चॅनल आहे तिसरा, तो सध्या थोडा डाऊटफुल आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने ही एक्झाम बंद केलेली आहे. त्याच्यामुळे याचं पुढे काय होईल हे अजून अनसर्टन आहे. पण हा एक चॅनल तुमच्यासमोर असू शकतो. तर जर तुम्हाला रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल विद्यार्थ्यांना, तर तुम्ही नक्की याचा विचार करू शकता. पेशन्स ठेवून जर अभ्यास केला तर तुम्हाला आयसर मध्ये ऍडमिशन मिळतं. तिथे BS नावाची डिग्री मिळते, ज्याला आपण बॅचलर ऑफ सायन्स असं म्हणतो. हे याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर ऑप्शन्स असतात तुमच्यासमोर. मी फक्त आता काही वेळ आपल्याकडे लिमिट आहे म्हणून फक्त मी एवढ्या गोष्टी तुमच्यासमोर पुटअप केलेल्या आहेत. आता याच्याबद्दल JEEचं जे चॅनल आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. आयसर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला JEE मेन्स एक्झाम ऍडव्हान्स मध्ये तुमचा रँक हा कॉमन रँक मध्ये मला 15,000च्या आत तुमचा रँक जर असेल तरच तुम्हाला आयसरला ऍडमिशन मिळू शकतं. बिलो 15,000 त्याच्यावरती जर गेले तर तिथे ऍडमिशन नाही मिळत. नेक्स्ट, तर हे JEEचं चॅनल होतं. त्याच्यानंतर IIT चॅनल जी प्राचीन एक्झाम दिली, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन थ्रू दिस चॅनल मस्ट अपियर फॉर अ कॉम्प्युटर बेस्ड आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट. IIT मी सांगितलं तुम्हाला ते एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीचा सिलेबस त्याला असतो. नेक्स्ट, दरवर्षी ते एक्झाम होते. आणि हे KVPYचं चॅनल हे पण आहे, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. एक एक्झाम असते 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम असते. पण लास्ट इयर सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम बंद केलेली आहे. त्याचे कारण काय माहित नाही. आता पुढे याचं काय होईल याच्याबद्दल थोडासा डाऊट आहे. त्याच्यामुळे मला आता तरी याच्याबद्दल जास्त नाही बोलता येणार तुमच्याशी. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांसमोर 12वी झाल्यानंतर. याच्यापेक्षा अजून खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत. बट बिकॉज ऑफ द टाइम बाउंडिंग आय कुड नॉट पुट ऑल दिस थिंग्स इन फ्रंट ऑफ यू. आता तुम्हाला जर 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो 3 गोष्टी. आता पालकांशी देखील शेअर करू इच्छितो. फर्स्ट, यू मस्ट हॅव अ बर्निंग डिझायर. म्हणजे ना तुम्हाला अशी तळमळ असणं एक्सपेक्टेड आहे की वाटलं पाहिजे मला हेच करायचं आहे. यू मस्ट हॅव अ बर्निंग डिझायर. तुमचं टार्गेट फोकस तुमचा फिक्स असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची क्वालिटी ही असते. बाकीच्या गोष्टी नंतर येतात. तुमची जर तीव्र इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. बर्निंग डिझायर म्हणजे आता प्राचीनच्या भाषणामध्ये सांगेल किंवा इथे जे सक्सेस झाले विद्यार्थी ते सांगतील त्यांनी कसं कसं हे सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, डेस्पिरेशन जो प्रकार असतो बर्निंग डिझायर ती काही जणांना डेव्हलप होते पण तेवढ्या कालावधीपुरतीच. आता समजा एखादा प्रोग्राम तुम्ही अटेंड केला, करिअर मार्गदर्शन किंवा असे असतात ना इन्स्पायरेशनल प्रोग्राम वगैरे, ते अटेंड केले की तेवढ्या पुरतं वाटतं ना यार मी आता हे करणारच, बस मला 100% डॉक्टर व्हायचंच आहे असं घरी जाईपर्यंत वाटतं. मग तो विद्यार्थी त्या दिवशी 4-5 तास अभ्यास करतो, झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर परत रेग्युलर. तर हे असं चालत नाही. तुमचं जे डिझायर आहे बर्निंग डिझायर ते तुम्हाला मेंटेन करावं लागतं. दॅट टेम्पो मस्ट बी मेंटेन फॉर 2 to 3 years. तर ह्या गोष्टी कुठेतरी होत असतात. नाहीतर 5 महिने अभ्यास केला आणि पुढचे 2 महिने रेस्ट घेतले असं होत नाही. नीट किंवा जेईचं प्रिपरेशन करताना जो 2 वर्षाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, 2 वर्ष म्हणजे तुमच्या हातामध्ये बरोबर 24 महिने असतात. त्या 24 महिन्यामध्ये तुम्ही 15 दिवस जरी डिस्टर्ब झाला, 15 दिवस काही कारण असतं, डिस्टर्ब होण्याचे कारण खूप वेगवेगळे असतात. 11-12 15 दिवसामध्ये जर तुम्ही डिस्टर्ब झालात ना तरी तुमचं 6 महिने तुम्ही पाठीमागे येता, 6 महिने बाउन्स बॅक. कारण त्या 15 दिवसामध्ये तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही, क्लासला येत नाही, क्लासला आला तरी लक्ष देऊन ऐकत नाही, एक्झाम देत नाहीत क्लासवर होणाऱ्या, आणि मग तुम्ही पाठीमागे जाता. 15 दिवसाचा बॅकलॉग नंतर काही दिवसांनी 6 महिन्याचा बॅकलॉग होऊन बसतो.
आणि तुम्हाला बाउन्स बॅक करणं खूप 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 अवघड होऊन बसतं. ह्या सगळ्या गोष्टी जर अवॉइड करायच्या असतील, यू मस्ट हॅव बर्निंग डिझायर आणि ती पण 2 वर्षापूर्वी मेंटेन करता आलं पाहिजे. नाहीतर 2 दिवस विचार केला नाही आता मी करणारच आणि तिसऱ्या दिवशी परत रेग्युलर, असं नाही चालत. बर्निंग डिझायर अँड दॅट मस्ट बी मेंटेन. त्याच्यानंतर तुमच्याकडे कॅपॅसिटी असणे एक्सपेक्टेड आहे हार्ड वर्क करण्याची. पहिल्यांदा बर्निंग डिझायर. जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बरोबर हार्ड वर्क करता. हार्ड वर्क करायचं असतं, नुसतं वाटून उपयोग नाही ना, तर तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील, अभ्यास करावा लागेल, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, सोशल मीडिया पासून दूर राहावं लागेल, अजून बऱ्याच गोष्टीपासून दूर राहावं लागेल. हार्डवर्क त्याला पर्याय नाही. आणि या 2 गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये ती बर्निंग डिझायर असणे एक्सपेक्टेड आहे आणि तुमच्याकडे हार्डवर्क करण्याची काबिलियत 2-3 वर्ष असणे गरजेचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती आमच्या साईडची आहे, प्रॉपर गायडन्स. ही आमची बाजू आहे. तो प्रॉपर गायडन्स देण्याचं काम आमचं आहे. तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे आमच्यावरती, आता हे जे विद्यार्थी सक्सेस झाले त्यांनी विश्वास ठेवला, त्यांना त्यांचं अपेक्षित यश मिळालं असेल, ठीक आहे, कमी जास्त थोडंफार झालं असेल, परंतु जो प्रवास तुम्ही सुरू केलेला आहे त्याच्याकडे नक्की तुम्ही पोहोचू शकता. तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा आमच्याकडून जाणार नाही याची काळजी आम्ही डेफिनेटली नक्की घेणार आहोत. तर पहिल्या 2 गोष्टी जर तुमच्याकडून मिळाल्या आम्हाला, बर्निंग डिझायर आणि हार्डवर्क, प्रॉपर गायडन्स देण्याचं काम आमचं आहे, ते 100% तुम्हाला मिळेल. असे आपण अपेक्षा व्यक्त करूया की विद्यार्थ्यांमध्ये डिझायर असेल आणि ते हार्डवर्क करतील. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो क्लासेसच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि तुम्ही इथं आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल आदरणीय पालकांचे देखील अभिनंदन. तुम्ही शांतपणे मला ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे नाव प्राची प्रभाकर जाते. मी रिपीटर होते. माझा लास्ट इयर स्कोर होता 2022 मध्ये 493 मार्क्स होते 720 पैकी. आणि मी पुन्हा नीट दिली होती यावर्षी, तर त्यानुसार माझा स्कोर आला 594 मार्क्स आले आहेत मला. आणि अजून एक एक्झाम दिला होता, मी पुन्हा सांगणार नाही, पण म्हणजे लास्ट इयरला कुठे स्कोर नव्हता आला, पण यावर्षी झालं असं की सगळीकडे म्हणजे खूपच चांगलं नाही म्हणणार मी, पण एक सेफ स्कोर मी अचीव केला. आणि बाकी सर्वच ज्यांनी मला माझ्या प्रिपरेशनमध्ये सपोर्ट केला, म्हणजे इमोशनली असेल किंवा सगळेच मीन्सने. आणि मी जास्त असं काही भाषण व्याख्यान देणार नाही तुम्हाला. मी जस्ट म्हणजे एका मैत्रिणीसारखी तुमच्यासोबत गप्पा मारायला इथे उभे राहिली आहे. आणि त्यानंतर अजून 11th 12th आणि रिपीट म्हणजे 3 वर्ष म्हणजे डॉक्टर सचिन इंगोले सर आणि प्रोफेसर शेखर आनंदी सर यांनी मला गाईड केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पूर्ण केमिस्ट्री सब्जेक्ट प्रिपेअर केला. आणि मी एक ॲव्हरेज स्टुडंट होते. ॲव्हरेज पासून ते आता टॉपर म्हणतायत मला सध्या सगळे, ठीक आहे. तर म्हणजे एका ॲव्हरेज स्टुडंट पासून ते टॉपरचा जो प्रवास आहे तो शक्य झाला आहे, तो फक्त माझ्या टीचर्समुळे. आणि अजून मी एक सांगेल की सरनी सांगितलं आता की तुम्हाला जर सक्सेस अचीव करायचं असेल तर तुमच्यामध्ये बर्निंग डिझायर पाहिजे. आता मी माझंही सांगते, मी जेव्हा 11th 12th होते तेव्हा आमचं म्हणजे लेक्चर घेताना सर आम्हाला मोटिवेट करायचे, म्हणजे तुम्हाला अनुभव असेल सर खूप मोटिवेट करतात आपल्याला. तर मग ते कसं असायचं की बर्निंग डिझायर घेऊन जायचं फक्त 3-4 दिवसासाठी, एकदम जोरात अभ्यास, म्हणजे 9 तास अभ्यास करतोय, 10 तास अभ्यास करतोय, कुणाचं 12 तासापर्यंत जात आहे. आणि मग नंतर झाले 2-3 दिवस झाले की पुन्हा नॉर्मल आपलं, म्हणजे जी कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला पाहिजे ती होत नाही. पण तेच इम्पॉर्टंट आहे सक्सेस मिळवण्यासाठी. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो डिसिजन होता 11th 12th ला की आपल्याला केमिस्ट्रीचं प्रिपरेशन यश टू केमिस्ट्रीमधून करायचं आहे, हा अगदी अचूक निर्णय होता तुमचा. कारण की म्हणजे माझे टीचर्स म्हणजे खूप बेस्ट आहेत. म्हणजे मी जेव्हा 10th ला आले होते तेव्हा म्हणजे मी
झाले माझे गुणाकार भागाकार अशा छोट्या छोट्या गोष्टी कॅल्क्युलेशन मिस्टेक म्हणजे खूप व्हायच्यात भरपूर. पण मी एकदम बेसिक लेवलचे डाऊट घेऊन नेहमी माझ्या टीचर्सकडे जायचे. मला तिकडून नाही असा म्हणजे निगेटिव्ह रिस्पॉन्स कधीच आला नाही ना. त्यांनी मला कधी जज केलं. त्यांनी म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण बोट धरून प्रत्येक गोष्ट म्हणजे आपले आई वडील आपल्याला लहानपणी जसे शिकवतात त्याचप्रमाणे त्यांनी माझा प्रत्येक डाऊट क्लिअर केला आणि कदाचित त्याचाच परिणाम आज माझा स्कोर आहे. तर त्यामुळे मी अजून एकदा सरला थँक्यू म्हणेल. थँक्यू सर. आणि अजून झालं हे म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन जो इम्पॉर्टंट असतो कुठली एक्झाम क्रॅक करण्यासाठी ते तर आहेच. ते आपण अभ्यास करून किंवा नॉलेज मिळवून करू शकतो. पण मला जी गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटली म्हणजे 11th-12th तर होतेच मी ते पण रिपीटमध्ये जास्त या गोष्टीवर मी फोकस केलं. ते म्हणजे आपला इमोशनल क्वेश्चन जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणतो की अभ्यास केला की सगळं काही होतं तर ते देखील बरोबर आहे. पण त्याला पुढे जाऊन मी म्हणेन की तुमची मेंटॅलिटी सांभाळणं आणि एकदम निर्भय होऊन सगळ्या गोष्टींना फेस करणं देखील महत्त्वाचं असतं. म्हणजे जो कुणी वाट बघतो सक्सेससाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्याला ती गोष्ट मिळते आणि खूप चांगल्या ज्या गोष्टी असतात ते त्यासाठी प्रयत्न करतात त्या लोकांना भेटतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की एकदम ज्या सर्वोत्कृष्ट गोष्टी असतात त्याच लोकांना भेटतात जे प्रयत्न तर करतात पण सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यावर टिकून राहतात. म्हणजे आपल्याला फेल्युअर येते तर मग मध्येच ती गोष्ट तिथे सोडून देणं हे देखील चुकीचं आहे. तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सेल्फ बिलीफ ठेवा. म्हणजे संपूर्ण जग जरी तुम्हाला म्हटलं की तू नाही करू शकणार किंवा म्हणजे मार्क्स कमी येत आहेत ते तर नॉर्मल आहे. आपले मार्क्स कमी येत आहेत म्हणजे आपल्याला सगळे बोलणारच आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जर सातत्याने प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमचा स्कोअर कमी येतोय तर मग तिथे एकच गोष्ट असेल की तुम्ही तुमच्या चुका चेक करा. तुम्ही कुठे चुका करताय त्या चुका सुधारून घ्या, इम्प्रूव्ह करा स्वतःला. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तेव्हा स्वतःला पुढे घेऊन जाण्याचं काम हे तुमचंच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एवढे लकी आहोत की ते जे पुश करायचं काम असतं ते करणारे आपले टीचर्स आहेत. म्हणजे आपण नकळत त्यांना म्हटलं नाही तरी देखील ते आपल्याला एवढं पुश करून टाकतात ना. ते म्हणजे मी अनुभवलंय. म्हणजे मी खूप जास्त इमोशनल व्हायचे लवकर 11th-12th तर तेव्हा मी माझ्या टीचरकडे जायचे, त्यांना बोलायचे, ते मला मोटिवेट करायचे, पुन्हा ट्रॅकवर घेऊन यायचे. तर मी तुम्हाला तेच म्हणेन की जर तुम्ही इमोशनली मेंटली डिस्टर्ब होत आहे म्हणजे तुमचे मार्क्स कमी येत आहे वगैरे आणि नीटच्या प्रिपरेशनमध्ये मी म्हणेन की मार्क्स एवढे मॅटर नाही करत. येऊ द्या, कितीही मार्क्स येऊ द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही किती ऑनेस्टली तुमच्या प्रिपरेशनमध्ये स्वतःला झोपलंय. म्हणजे मी माझं सांगेन माझी जी लास्ट एक्झाम होती त्यामध्ये माझा स्कोअर खूप कमी आला होता. पण ते म्हणजे 530 स्कोअर होता माझा लास्ट एक्झामला. पण मग तेव्हा मला मी खचून गेले होते की मला वाटलं आता मी एकटा रिपीटर आणि त्यात माझा स्कोअरही कमी. मग आता लास्ट एक्झामला जर 530 स्कोअर येतोय तर तुम्ही समजू शकता काय मेंटॅलिटी असेल. पण त्यावेळेला माझ्या पॅरेंट्सनी मला सपोर्ट केला. म्हणजे पप्पा म्हणायचे मला की बाबा म्हणजे मला तेव्हा एवढा कमी स्कोअर आला होता तरी मला पप्पा म्हणायचे की अरे तू लागते MBBS ला, नको टेन्शन घेऊ, तू लागते. म्हणजे ते जी हिंमत देण्याचं काम ते पॅरेंट्सनी केलं. माझे टीचर्स पण म्हटले की तू केली आहे प्रिपरेशन, तू ऑनेस्टली मेहनत केली आहे तर येईल तुला स्कोअर. आणि मी जेव्हा मला आठवतं मी नीटची एक्झाम म्हणजे जशी स्टार्ट झाली माझ्यासमोर पेपर आला म्हणजे मी एवढे ओव्हर थिंकिंग करणारी मुलगी पण जेव्हा माझ्यासमोर पेपर आला माझ्या डोक्यामध्ये एक सिंगल थॉट नव्हता. म्हणजे मी सॉल्व्ह करत गेले आणि कुठे 3 तास निघून गेले मलाही आयडिया नव्हती. तर मग हे असं असतं की तुम्ही जर केलंय ना ऑनेस्टली, तुम्ही सगळं सिलेबस प्रिपेअर केलाय किंवा सिलेक्टिव्ह सिलेबस म्हणजे कसे क्वेश्चन्स येत आहेत लास्ट इयरच्या प्रोबॅबिलिटी वगैरे फाइंड करून तुम्ही जर केलंय प्रिपरेशन चांगलं तर एक्झाममध्ये तुम्हाला आपोआप सगळं येणार आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन फक्त एका गोष्टीचं घ्यायचं की मला एकदम ऑनेस्टली स्वतःशी प्रामाणिक राहून म्हणजे माझ्यावर कुणीतरी नजर ठेवून आहे म्हणून मी अभ्यास करायचा ही मेंटॅलिटी चुकीची
करत राहा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी खूप म्हणजे बोलते आहे असं व्याख्यान वगैरे, पण त्या गोष्टी म्हणजे आपल्याला जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आपल्याला आपण जस्ट कॅज्युअली घेऊन टाकतो त्या गोष्टी, पण एक फेज येते आणि तेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स होतो की यार ते खरं म्हटले होते, म्हणजे ते बरोबर म्हणत होते, आपण त्याला थोडा हसण्यात घेतलं वगैरे, पण ते नंतर जाऊन रिअलाइज होतं. त्यापेक्षा म्हणजे आताच आणि सगळ्यात महत्त्वाचं घाबरू नका. म्हणजे जर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत आहे, खूप जास्त अडचणी येत आहे ड्युरिंग प्रिपरेशन, म्हणजे स्टडीज रिलेटेडही असतील आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जर तुम्हाला खूप अडथळे येत आहे, तर मी तरी म्हणेन कदाचित तुम्ही स्वतःला लकी समजा, कारण की अडथळे देव त्यालाच देतो ज्याच्यामध्ये ते झेलण्याची क्षमता असते आणि त्यावर मात करण्याची क्षमता असते. म्हणून घाबरून नाही जायचं. प्रॉब्लेम आला तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी सोल्युशन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असं हिंमत तुटू लागते आपली, तेव्हा पॅरेंट्सला बघा, त्यांना किती म्हणजे टेन्शन असो किंवा काही प्रॉब्लेम, म्हणजे ते त्यांना माहिती आहे आपण नीटचं प्रिपरेशन करतोय वगैरे वगैरे, तर ते जेव्हा जॉबवरून येतात तेव्हा त्यांचा एक असा स्माइली फेस असतो आपल्यासमोर, म्हणजे की त्यांना वाटतं की बाबा आपला मुलगा अभ्यास करतोय, आपण त्याच्यासमोर म्हणजे जितकं फ्रेश पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहील फॅमिलीमध्ये ते त्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. तर मग त्यांच्याकडे बघायचं की ते किती कन्सिस्टंटली मेहनत करतायत, दररोज ते त्यांचं काम करतायत, ते कुठे चुकत नाही. मग आपण का चुकायचं? आपल्याला कुठे काय एवढं काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. आणि असं नाही म्हणणार की मी एकदम स्टडी आवर्स वाढवा, तुम्ही हळूहळू म्हणजे 10thला तर आपली सवय असते की कोणी 4 तास अभ्यास करतं, कोणी 5 तास अभ्यास करतं. म्हणजे असं म्हणतात की स्टडी आवर्स इम्पॉर्टंट नसतात, तुम्ही किती क्वालिटीने अभ्यास करताय इम्पॉर्टंट आहे. पण मी कदाचित त्याला अपवाद असेल, म्हणजे माझ्यासाठी स्टडी आवर्सच मॅटर करतात. म्हणजे माझे टीचर्सही मला रागवायचे 11-12ला की तू म्हणजे जास्त खूप जास्त करतीये, म्हणजे एवढंही करायला नाही पाहिजे. पण हा तेही बरोबर आहे. ते मला रिपीट इयरमध्ये जाऊन लक्षात आलं की मी आपली 15 तास करते जेवढं म्हणजे डॉक्टर करतात एवढं, आणि ते चुकीचं होतं. तो अप्रोच चुकीचा असतो. इफेक्टिव्हली स्टडी करा. पण स्टडी असतं कसं असतं की समजा तुम्ही ठरवलं की मला 9 तास अभ्यास करायचा आहे, तर करून करून किती करणार तुम्ही? स्टार्टिंगला तुम्ही 3 तास टाइमपास करशाल, जास्तीत 2 तास, कमी होऊन मग स्टडी आवर्स तसंच असतं. जेवढे स्टडी आवर्स जास्त तेवढा आपला टाइमपासचा वेळ निघून जातो त्याच्यामध्ये आणि करतोच आपण. म्हणजे मी माझं सांगते की म्हणजे 15 दिवसावर एक्झाम होती तेव्हा पण म्हणजे होतच आपलं ते. आता आपल्या हातात नसतं की कुठे वेळ जाणार, म्हणून स्टडी आवर्स जास्त ठेवा. म्हणजे ते जास्त स्टडी आवर्स अचीव करण्याच्या याच्यामध्ये तुमचा म्हणजे प्रॉपर स्टडी होऊ शकेल. म्हणजे मला माहिती नाही की माझं मत मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले की नाही, पण प्रयत्न केला आहे मी. मला आशा आहे तुम्ही समजून घेसाल मला काय म्हणायचं ते. आणि त्यानंतर अजून मी सांगेन माझे मार्क्स फिजिक्स माझं भयंकर वीक होतं. जसं ते म्हणजे सिम्बॉलच असतं बायोलॉजी स्टुडंटचं फिजिक्स वीक असणं, तसंच माझंही होतं सेम. तर फिजिक्समध्ये म्हणजे माझे मिनिमम मार्क्स मी सांगते किती होते बघा, 23 मार्क्स होते मला सगळ्यात कमी नीटमध्ये. म्हणजे नीटमध्ये म्हणजे एक्झाम्समध्ये. आणि लास्ट इयर तर माझं ते बबलिंग वगैरे ते प्रॉब्लेम झाला होता, तर ते 28 मार्क्स होते मला 180 पैकी. इकडं भलतं स्कोर अचीव केलं, पण झालं ते काही झालं, पण ते जे झालं त्यामुळे मी खूप गोष्टी शिकले. आणि फायनली आज आता बनेल मी, बघू आता काय काय पुढे. जे काही होत आहे, जे काही घडत आहे त्यामागे काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणून जर तुम्हाला आता ठीक आहे तुम्ही सगळे फ्युचर डॉक्टर, फ्युचर इंजिनियर आहात माझ्यासमोर बसलेले, होईल तुम्ही नीट देसाल, स्कोर येईल तुमचा आणि यायलाच पाहिजे. खूप म्हणजे माझा बेस्ट विशेष आहे तुमच्यासोबत. पण समजा अनफॉर्च्युनेटली असं झालं की नाही आलेलं आपल्याला मार्क्स, तर खचून नाही जायचं. असं समजायचं की पुढच्या वर्षी यापेक्षा काहीतरी अजून बेस्ट होणार आहे, किंवा मग तुम्ही दुसरी फील्ड जर चूज केली तुम्ही तिकडे काहीतरी बेस्ट करणार आहे, तिकडे काहीतरी छान गोष्ट तुमच्यासाठी वेट करते. ते त्या गोष्टी लक्षात घ्या, ऍक्सेप्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नीटच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही जसे आहात, तुम्ही ज्या लेवलवर आहात किंवा तुमचे जे मार्क्स आहे, तुमच्या जे चुका आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिका. स्वतःवर जबाबदारी घ्यायची की
माझ्या प्रिपरेशनमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय त्याचं पूर्ण जबाबदार मी आहे. म्हणजे ती मेंटॅलिटी महत्वाची आहे. कारण की आपलं कसं असतं की आपण लहान असतो, लहानपणापासून आपल्याला एक सवय असते की चूक काही घडली की आपण दुसऱ्यावर ब्लेम टाकून देतो आणि मग त्यामुळे आपली सेल्फ इम्प्रुव्हमेंट होत नाही. म्हणून चुका एक्सेप्ट करा. आपल्याला काय करणार आहे, टीचर्स रागवतात थोडंसं, पण ते रागवणच नंतर जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी इथे साथ बोलायला तेव्हा तुम्हाला म्हणजे वाटेल की यार सरनी करेक्ट केलं होतं मला रागवून, म्हणजे त्यामुळेच मी ते येऊ शकले. आणि अजून हेच सांगेल मी, काही नाही, प्रिपेअर करा चांगलं, घाबरू नका, आत्मविश्वासाने पुढे जा. बाकी सगळं म्हणजे होते आपल्या मनानुसार करत राहायचं. थोडा वेळ लागतो पण हमखास मिळतच असतात गोष्टी. एकदम परफेक्ट करायचं, 100% फोकस बोर्डवर पाहिजे. सर काय म्हणताय एक एक शब्द लक्षात घ्यायचा. आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते तुम्हाला माहीत नाही तर नोट करत चालायचं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं नाही की सर सांगताय ना तर तुम्ही फॉलो करा. तुम्ही त्याचे टीचर म्हणताय ना तर मग तुम्ही त्याची प्रत्येक म्हणजे सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. त्याची ते एक्सपिरियन्स आहे ते नंतर जाऊन कळत, म्हणजे ते नंतर कळतं की त्यांनी ते का सांगितलं होतं आपल्याला, त्याचा नक्कीच फायदा होत असतो. आणि क्वेश्चन पेपरची लेवल पण बेस्ट आहे. म्हणजे मी दिले होते S2 केमिस्ट्रीचे एक्झाम्स, त्यामध्ये नीटचीच एक्झॅक्ट लेवल आलेली होती. आणि एक्झाम झाली की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक्झाम ॲनालिसिस करा, तुमचं रॉंग काय होत आहे, तुम्ही कुठे चुकताय. आणि एक अजून सांगेल की एकतर तुम्ही जिंकत असतात लाईफमध्ये, एक्झाम असेल किंवा काही, एकदा आपण जिंकणार आहे नाहीतर आपण काहीतरी शिकणार त्यातून, आपण हरत कधीच नसतो. म्हणून तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे चालत राहा आणि तुमच्या टीचर्सला फॉलो करा, चांगलं ते काय सांगतात सगळं ऐका. आणि बाकी गुड लक. थँक्यू. धन्यवाद प्राची. तिने अतिशय तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, मनमोकळेपणाने बोलली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर ती बोलत आहे स्वप्नील राठोडेला. स्वप्नील प्लीज स्टेजवर येऊन तुझं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मागच्या वर्षी जेव्हा नीटची एक्झाम दिली होती माझा स्कोर असा खूप कमी होता, म्हणजे फक्त 93 म्हणजे 93, जे काही खूप चांगला स्कोर नव्हता. आणि माझे प्रिपरेशन म्हणजे फक्त 2 महिन्याची म्हणजे 2 महिने मी प्रिपेअर केलं त्यात होतं. मग नंतर मी सरांकडे आलो. मग सरांनी असं माझ्यात काय पाहिलं, मग सर म्हणजे तू करू शकतो म्हणे, तू चांगली मेहनत करू शकतो म्हणे, कर म्हणे. सरांनी माझ्याकडे चांगली मेहनत घेतली आणि माझा आज जे काय स्कोर आहे तर 50% माझे कॉन्ट्रीब्युशन आणि मोर दॅन 50% म्हणजे मी सरांची कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे सरांचा एक माझ्यावर विश्वास होता, स्वप्नील तो करू शकतो. सरांचं एक पर्सनल अटेन्शन होतं माझ्यावर. नाही तसं म्हणजे टेस्ट झाली तर सरचा विचार करायचे मला, सर स्वप्नील काय स्कोर आला काय, आणि डाऊट वगैरे पण सर सांगत राहायचे काय ते. तर एवढं सांगेन की जे माझं जे पुस्तक मी आज जे काय माझे डॉक्टर व्हायचे स्वप्न जे पूर्ण होते ते फक्त सरांमुळे होते. आणि माझे जे विद्यार्थी वगैरे त्यांना एवढं सांगणार मी की आयुष्यात आहे ना की कोणत्या गोष्ट असू द्या त्याला एक पर्याय आहे, पण अभ्यास मात्र एक असं पर्याय, असा विषय त्याला मात्र पर्याय नाही. अभ्यास करत राहा. लाईफमध्ये फेलियर येतील पण अभ्यास करा. फेलियर येऊन येतील पण म्हणायचं काय, जर तुम्ही जर चांगली मेहनत केली तर एक ना एक दिवशी तुम्हाला ती सक्सेस भेटणार आहे. आणि एवढं एक लक्षात ठेवा, जर फेलियर जर येतच राहिले तर हे आपलं लक्षात ठेवा, वो मंजिल ही बदनसीब थी जो मुझे पा ना सकी, वरना इस जमाने में काम था जो मुझे आ सकी. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोगत तर मांडलंच आहे. यानंतर मी प्राची यांना जाते, ज्या वडिलांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द ते मांडावे. नमस्कार सर्वांना. सर्वांनी व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व विद्यार्थी मित्र
मी सर्वात पहिले सरांचं अभिनंदन करेन की त्यांची विद्यार्थिनी ही सक्सेस झाली आणि मला त्यांनी बोलण्याची जी संधी दिलेली ती त्यांचा आभार आहे. क्लासेसमध्ये म्हटले तर 11वी पासून म्हणजे 11वी पासून तिचा अभ्यास होता पण थोडासा कमी होता, परंतु सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि सरांनी जी मेहनत घेतलेली त्याचं मी पूर्णतः श्रेय क्लासेसला देईन. आणि तिने 3 वर्ष भरपूर अभ्यास केला. मी तिला म्हणत होतो की अभ्यास थोडा कमी कर, तब्येत खराब व्हायला नको आपल्याला. तिनं अभ्यास भरपूर केलेला आहे आणि करते, पण तिचं पूर्ण शब्दात म्हणलं एवढे मी एक साधा कर्मचारी कामगार माणूस आहे, मला एवढं काही नॉलेज नाही आहे. आता जे काही बोलतोय ते तिनं सांगितलेलं आहे मला. म्हणजे स्वतःच पण माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर पालक म्हणून मी एकच सांगेन की मुलांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका मुलांवर आणि त्यांनी सुद्धा अभ्यास करावा. त्यांना किती स्कोअर येतो आणि काय येतो याकडे आपण तरी कमीत कमी लक्ष देऊ. आपलं एकच काम आहे की त्यांना मोटिवेशन करायचं, अभ्यास करायचा आणि त्यांच्यावर करतात ते मुलं प्रामाणिक असतात. त्याच बाबतीत आपण शंका घ्यायची आणि आर्थिक परिस्थिती म्हणा, आणखी अडचणी म्हणा. आता तसा वैद्यकीय अडचण म्हटलं तर मागच्याच वर्षी आपल्या मिसेसचं ऑपरेशन झालं होतं. सर्वाइकलचा प्रॉब्लेम झाला होता, सेन्सेशन गेलं होतं पायाचं. तर तेवढ्या अडचणीमध्ये सुद्धा तिने तिच्या अभ्यासामध्ये खंड पडू दिलेला नाही आणि करते. फक्त एकच की मुलांच्या स्कोअरकडे लक्ष देऊ नका, त्यांना फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवा सांगेन मी. आणि मोबाईल पासून थोडंसं लांब राहिलं तर कधी चालेल. मला आठवत नाही की तिने 2 वर्ष मोबाईल वापरला म्हणून. फक्त ऑनलाईनमुळे वगैरे काय जे काय असेल तर ते तिच्या तेवढाच काय ते अभ्यासाच्या बाबतीत वापरला. एक मी सरांचे आणखीन मनापासून आभार मानतो आणि सरांकडे तिची फार छान तिच्याकडे जो पहिला शब्द केव्हा 10 वाजो 11 वाजो तिला शेखर सरांचा कॉन्सर अटेंड करत होते आणि ते सुद्धा सांगत होते आणि इंगोले सरांचे सुद्धा भरपूर असते. तिच्या तोंडामध्ये शब्द म्हणजे पहिल्या दिवसापासून मी ऐकतोय सरांचं नाव घेते आणि ती भावना समजून घ्या. परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या सर्वांनी सरांच्या भावना एकदा समजून घ्या. शब्द कमी पडतंय त्यांच्याकडे. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर. मी शेखर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं थोडंसं मार्गदर्शन स्टुडंटला करायचं. नमस्कार. इथे आलेले सर्व विद्यार्थी व पालक यांनी हा आमचा कार्यक्रम अटेंड केला. त्याच्यानंतर हे सर्व जे सरांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होतं, विद्यार्थ्यांचं जे काही मनोगत होतं, पालकांचं मनोगत होतं, त्यांनी व्यवस्थित ऐकलं. ॲक्च्युली हा जो आपला प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम जो घ्यायचा होता त्याच्यामागचे आमचे 2 रिझन्स होते. एक म्हणजे जे आमच्याकडे मागच्या वर्षी रिपीटर बॅचमध्ये जे काही स्टुडंट आलेले होते त्यांनी स्पेशली केमिस्ट्रीमध्ये खूप चांगला स्कोअर केलेला होता आणि ओव्हरऑल पण काही विद्यार्थ्यांना फार चांगला स्कोअर आलेला आहे आणि त्यांचा एक सत्कार समारंभ म्हणून आम्हाला एक हा कार्यक्रम करायचा होता. आणि दुसरं टार्गेट जे आमचं होतं ते म्हणजे जे विद्यार्थी आता यावर्षी 12वीला आहेत आणि पुढच्या वर्षी नीट आणि जेईची एक्झाम ते देणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं कन्सन्ट्रेशन वगैरे कसं असायला पाहिजे हे सगळं आम्हाला सांगायचं होतं. आणि विशेष करून जे चांगले स्टुडंट आहेत त्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत
यांनी हे जेव्हा विद्यार्थी बोलतात त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना, जे 12वीचे विद्यार्थी आहे यांना फार त्यांच्या गोष्टी पडतात की हो यार आपल्याला पण अशा लेवलवर अभ्यास करावा लागेल. तर हे 2 मुख्य आमचे उद्देश होते. तर आता मागच्या वर्षी सर आणि मी आम्ही दोघेही जवळपास मागच्या 10 वर्षांपासून खूप सारे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये काम केलंय. आणि मागच्या वर्षी आम्हाला असं वाटलं की या फेब्रुवारी-मार्च मध्ये की यार आपण स्वतःच एक इन्स्टिट्यूट उघडू जिथे स्पेशल केमिस्ट्री आपण पोरांना शिकवू. तर ज्यावेळेस सुरू करायचं त्यावेळेस मला सगळ्यात अगोदर डाऊट आला की यार आपल्याकडे विद्यार्थी कुठून येतील. कारण खूप सारे म्हणजे थोडेसे आमचे काही बऱ्यापैकी स्टुडंट आहेत जे ऑलरेडी MBBS ला गेले, इंजिनिअरिंगला गेलेले, फार्मसीला गेलेले. तर मग सर म्हणे की नाही आपण ट्राय करू. आम्ही मागच्या वर्षी ट्राय केलं. सगळ्यात अगोदर म्हणजे आमचे मित्र भांड सर यांना जेव्हा मी सांगितलं की सर आम्हाला इन्स्टिट्यूट सुरू करायचंय तर त्यांनी सगळ्यात अगोदर आम्हाला जेव्हा मी बॅच सुरू केली एप्रिल-मे मध्ये चालू केली होती तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर आम्हाला सरांनी 7 स्टुडंट दिले. आणि 7 स्टुडंट वरनं सुरू झालेली बॅच आमच्या त्या बॅच मध्ये जवळपास 50 स्टुडंट झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला रिपीटरची पण बॅच दिली. 35 to 40 स्टुडंट आले. आणि ह्या वर्षीच्या 11वीच्या बॅच मध्ये तर आम्हाला फार जबरदस्त रिस्पॉन्स भेटलेला आहे. त्या बॅच मध्ये नियरली अबाउट 150 इन्क्वायरी 150 इन्क्वायरीज आणि त्यापैकी 65 ते 70 ऍडमिशन आज आमच्याकडे आहे 11वीसाठी. तर म्हणजे मला सांगायचं हे की आमचं जे मेन टार्गेट आहे S2 केमिस्ट्रीचं जे मेन टार्गेट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना कसं बेस्ट देता येईल आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा आणता येईल. त्याच्यामध्ये आम्ही पर्टिक्युलरली काय करतो, नीट आणि जेईची बॅच आमची सेपरेट असते. नीट आणि जेई आम्ही कंबाईन ठेवत नाही. नीटची बॅच सेपरेट, जेईची बॅच सेपरेट. दोघांचा पेपर पॅटर्न डिफरंट, दोघांचे मॉड्यूल्स वेगळे, त्याच्यानंतर दोघांची क्वेश्चन्स बँक वेगळी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमच्या प्रत्येक आठवड्याला टेस्ट होतात तर टेस्ट झाल्यानंतर कंपल्सरी पेपर डिस्कशन आणि त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर कसा येतोय, किती येतोय. पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस पेपर फायनल म्हणजे विद्यार्थ्याचे मार्क्स येतात त्यावेळेस मी आणि सर आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याचे मार्क्स चेक करतो की याला किती मार्क्स येत आहेत, मागच्या वेळेस किती होते, ह्या वेळेस किती आले. जर विद्यार्थ्याचे 2-3 टेस्ट मध्ये रेग्युलर मार्क्स कमी येत आहेत तर मी पर्सनली त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतो आणि काय चुकतंय, कुठं चुकतंय, कसं प्रिपरेशन करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगतो. पण याच्यामध्ये मेन रोल पॅरेंट्सचा पण आहे. ऍक्च्युली आम्हाला आमचं जे मेन टार्गेट होतं त्याच्यामध्ये पॅरेंट्स पण होते. कारण कसं असतं विद्यार्थी 100% आमच्याशी सगळ्या गोष्टी नाही बोलत की नेमकं त्याचं चुकतंय कुठे. काही गोष्टी ते पॅरेंट्सला पण सांगतात की सर आम्ही कुठे कमी पडतोय का किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी मेनली आपण पॅरेंट्सला पण बोलवलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस विद्यार्थी व्यवस्थित करतात म्हणजे पेपर अनालिसिस प्रॉपर होतं, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्याच्यानंतर पोरांचा रिझल्ट येतो. आता प्राचीचं जर सांगायचं ठरलं तर ते आमच्याकडे मागच्या 11th आली होती. 11-12 मध्ये ज्यावेळेस ती सुरुवातीला आली त्याच्यानंतरच पहिल्या 2-3 टेस्ट मध्येच मला लक्षात आलं म्हणलं यार त्या मुलीचे ना मेहनत करण्याची फार जबरदस्त तयारी आहे. आणि मी जे ऑब्झर्व केलंय तर नीट आणि जेई ह्या ज्या 2 एक्झाम आहेत ना ह्या खरंच टफ एक्झाम आहे. कारण विद्यार्थी इथे दोन्ही लेवलवर चेक होतो. एक म्हणजे तो मेंटली किती टफ आहे आणि दुसरा त्याची मेहनत करण्याची किती तयारी आहे. ओके, काही विद्यार्थी असतात ज्यांच्यामध्ये फार जबरदस्त पोटेन्शियल असतं, फार हुशार असतात, पण गोष्टी होतात काय ते प्रामाणिकपणे अभ्यास करत नाही. जसे आम्ही सांगतो विद्यार्थ्यांना की यार तुम्ही ह्या लेवलवर अभ्यास करा, तुम्ही डाऊट्स विचारा, तुम्ही MCQ सॉल्व्ह करा, ते थोडेसे हवेत असतात. त्यांना वाटतं नाही की यार होणारच आहे, 100% आपलं होणच आहे. पण रियालिटी डिफरंट असते. फायनली अल्टिमेटली ज्यावेळेस 2 वर्षानंतर रिझल्ट येतो तर तो स्कोर फार कमी असतो. आणि या गोष्टी स्पेशली जेई मेन्स मध्ये फार होतात. कारण जेई मेन्स जी आहे ती थोडीशी टफ एक्झाम आहे. नीट पेक्षा थोडीशी म्हणेल की त्याच्यामध्ये डेट जास्त आहे सिलेबसची. आणि याच्यामध्ये होतं काय, जे शिकविणारे असतात ते पोरांना इतक्या हाय लेवलवर घेऊन जातात की पोरांना बेसिकच गोष्टी बऱ्यापैकी माहीत नसतात. आणि अल्टिमेटली होतं काय तर पोरांना 4-5-6 महिन्यानंतर असं वाटतं की अरे काही समजत नाहीये. जेई तर होतच नाही, नंतर तरी त्यांचं CET सुद्धा होत नाही आणि CET मधून सुद्धा चांगले मार्क येत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही जसं सांगतोय की या रेग्युलर
तुम्ही सगळ्यात अगोदर तर क्लासला रेग्युलर यायला पाहिजे. शार्प 7:15चं लेक्चर असतं पण 7:15ला मला नाही वाटत कोणी येतं म्हणून. सगळे विद्यार्थी 7:30लाच येतात. तर शार्प 7:15ला लेक्चर असतं, 7:15ला यायला पाहिजे. रेग्युलर लेक्चर अटेंड करायला पाहिजे. लेक्चर मधनं जे समजत नाही तुम्हाला, एखादा पॉईंट नाही समजत एखाद्या वेळेस, तर तो पर्सनली क्लासमध्येच विचारा. क्लासमध्ये नाही विचारला म्हणजे लेक्चरमध्ये विचारा. लेक्चरमध्ये नाही विचारता आलं तर नंतर आम्ही ऑफिसमध्ये दिवसभर असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दोघे जण क्लासमध्येच असतो. तर तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करा. जोपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत चांगला स्कोर येत नाही. ओके, तर तुम्हाला 2-3 गोष्टी मेंटेन करायच्यात. एक म्हणजे रेग्युलर प्रिपरेशन, रेग्युलर डाऊट सेशन तुम्हाला क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे पेपर अनालिसिस आहे ते सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलवर तुम्ही आम्हाला दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यावर ना दुसरा रोल पॅरेंट्सचा पण आहे. पॅरेंट्सनी महिन्यातून ॲटलिस्ट एक वेळेस तरी क्लासला भेट द्यायला पाहिजे की विद्यार्थी कसा करतोय, काय करतोय, कसं प्रिपरेशन आहे, कुठे कमी पडतोय, कुठे नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतील त्याच वेळेस 100% विद्यार्थ्यांचा रिझल्ट येईल. आणि आमच्याकडनं तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. ओके, बस एवढंच. धन्यवाद सर. जे आपले सत्कारार्थी विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे यश त्यांनी मिळवलंय त्याच्यामध्ये फक्त त्यांचाच नाही तर सरांचाही खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी सरांचा एक छोटासा सत्कार आयोजित केला आहे. तरी विद्यार्थ्यांनी स्टेजवर सरांचा सत्कार करायचा आहे आणि सरांनी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मी मनपूर्वक आभार करते की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लावली आहे. टाळा. आपले सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी जे पीपीटी प्रेझेंटेशन केलं ते आपले अक्षय जाधव सर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्व विद्यार्थी मित्रांनी ऑडियन्सचं काम केलं, भरपूर टाळा वाजवतात, त्यांचेही मनपूर्वक आभार. केमिस्ट्री क्लासेस करणं, सर्व जे पालक येऊ शकले नाहीत, काही कारणास्तव त्यांचं येणं झालं नसेल, पावसाचं कारण होतं किंवा दूरचे पॅरेंट्स आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाही, त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया नसतं आले तरी. आणि आमचे सरांचे परवानगी घेऊन आजचा कार्यक्रम संपता असं मी जाहीर करतो.